उद्या जो बंद पुकारला तो कोर्टाने कुठेतरी अवैध ठरवलाय आणि कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही असं म्हटलंय। हा राजकीय पक्षाचं आंदोलन नाही, हा जन सैलाब आहे, लोकांच्या भावना आहेत। ज्या पद्धतीनं आमच्या शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुकल्या मुली महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आणि सरकार ऐकायला तयार नाही, प्रशासन पूर्ण सरकारच्या दबावाखाली आहे, अशा या परिस्थितीमध्ये बदलापूरमध्ये सुद्धा जनसामान्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि हा राजकीय आंदोलन नाही, हे आम्ही पहिलेही सांगितलं। आम्ही त्या आंदोलनात उतरणार, आम्हाला कुठेही नाही, आम्ही शांततेने हे आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये आम्ही कोणालाही जबरदस्ती दुकानं बंद वगैरे या पद्धतीची कुठली कारवाई करण्याची मागणी करणार नाही आहोत। स्वयंपूर्तेने या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची भूमिका जनतेला घेता येतं, राजकीय पक्षाला घेता येत नाही, हे तिथपर्यंत मान्य कोर्टाचा आम्ही सन्मान करतोय। पण मी पण एक सामान्य माणूस आहे, नंतर काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे, पण जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ते एक सामान्य माणूस म्हणून मी हे सहन करणार नाही आणि मला लोकशाहीमध्ये जे माझ्या संविधानाने मला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये माझ्या जनभावना मांडण्याला कोणीही थांबवू शकत नाही। म्हणजे उद्या कोर्टाने असं म्हटलं की राजकीय पक्षांनी बंद पुकारला तर त्यांच्यावरती कारवाई करा, तुम्ही बंद जर पुकारता। अहो मी पहिले इथला एक नागरिक आहे, जनसामान्य व्यक्ती आहे। मी ज्या भावना बदलापूरमध्ये त्या जनतेच्या पाहिल्यात, त्या परिवाराच्या ज्या ऐकल्यात, त्या भावनेच्या आधारावर मी राजकीय पक्षाचा नंतर आहो। पहिले माझं जे मला जे काही संविधानात अधिकार दिलेले आहेत, व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत, त्याचा मी कुठलाही गैरफायदा घेणार नाही। पण हे सरकार आंधळं बहिरं झालेलं आहे आणि या आंधळ्या बहिऱ्या सरकारला आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायच्यात आणि ते आम्ही करू। शरद पवारांनी म्हटलेलं आहे की जर तरी बंद केला तर कायदेशीर कारवाई केली असं म्हणताय, उद्या केलं तर कुठे कोर्टाचा अवमान देखील ठरू शकतो। आम्ही कोर्टाचा अवमान राजकीय पक्ष म्हणून करणार नाही, कोर्टाचा आम्ही सन्मान ठेवणार। जनसामान्यांनी परवा बदलापूरमध्ये आंदोलन केलं, पोलिसांनी कारवाई केली, 300 लोकांवर कारवाई केली, शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोरांवर कारवाई केली। काय माननीय कोर्ट जनभावना मांडायला कोर्टाचा विरोध नाही, कोर्टाचा ऑर्डर आपण वाचून घ्या। राजकीय पक्षाला बंद करता येणार नाही, आम्ही बॅनर पोस्टर लावणार नाही, आमचे झेंडे राहणार नाही। उद्याचा बंद हा आघाडीने पुकारलेला नसेल का? या महाराष्ट्राच्या जनतेचं हे आंदोलन राहणार आहे आणि महाराष्ट्राची जनता या सरकारच्या विरोधात चिडलेली आहे आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये मी सुद्धा एक जनसामान्य माणूस म्हणून, काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही, आम्ही आमचे सगळे जे आहेत आमचे जे सगळे लोक आहेत ते जनसामान्य म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊ। शरद पवारांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांचा उमेदवार घोषित करणार नाहीत, आम्हाला त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही। हे आता आम्हाला इंटरेस्ट आहे महाराष्ट्र वाचवायचा, त्यामुळे मुख्यमंत्री आणि हा सगळा विषय आता आमच्यासाठी गौण आहे। एका बाजूला आंदोलकांनी घेराव घातलेला होता आणि भूमिका स्पष्ट करा असं म्हटलं, काय भूमिका? आम्ही सांगितलं त्यांना, तुमच्या चॅनलने तिथं नकेंद्र असेल, आम्ही त्यांना सांगितलं की या सरकारमध्ये दम असेल तर विशेष अधिवेशन बोलवावं आणि सरकारची भूमिका मांडावी आणि गुलाल कशासाठी उधळला होता मुख्यमंत्र्यांनी ते पण त्यांनी सांगावं। आमचा विरोध कुठंच नाही, आम्ही पहिलेही सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, गोवारी आरक्षण असो, या सगळ्या आरक्षणामध्ये आम्ही सकारात्मक आहोत। पण राज्यातलं सरकार धर्माधर्मामध्ये आणि समाजामध्ये भांडण करून राजकीय पोळी शेकते आहे आणि या सरकारमध्ये दम असेल तर विशेष अधिवेशन बोलवावं आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, त्याच्यावर फेकण्यापेक्षा सत्तेत तुम्ही आहेत राज्यात आणि केंद्रात, त्यामुळे सरकारची भूमिका त्याच्यातून स्पष्ट व्हावी। विधानसभेत आम्ही आमची भूमिका मांडू, आम्ही विरोध करू तर मग आम्ही त्याला दोषी राहू। जरांगेंचं आंदोलन विरोधक पुरस्कृत आहे असं आरोप होतोय आणि त्यातच पृथ्वीराज चव्हाणांनी काल त्यांची भेट घेतली आहे, त्याच्याकडे बघा, पृथ्वीराज चव्हाण साहेब साताऱ्यामध्ये काल जरांगे पाटील जे होते आणि त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे हे कळल्यामुळे रजनीताई पाटील आमच्या खासदार आणि आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब
तब्येत विचारायला त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी चॅनलला पण त्यावेळेस इंटरव्ह्यू दिलेला आहे एक. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की महाराष्ट्र जो पेटवला जातोय या सत्ताधीशाकडून, भाजपकडून विशेष करून. परवा आमच्या नाशिकमध्ये जी घटना झाली त्या घटनेमध्ये आमच्या मुस्लिम लोकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली, त्यांच्या मस्जिदीवर दगडफेक करण्यात आली आणि गुन्हे दाखल कोणावर झाले? त्या मुस्लिमाला. म्हणजे ज्या लोकांनी बाहेरून येऊन या नाशिक शहरातल्या शांततेला भंग करण्याचं काम केलं त्याच्यावर कारवाई नाही, तर मग ते काय सरकार पुरस्कृत होती? आणि म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये जायचं नाहीये. महाराष्ट्रात शांतता आम्हाला पाहिजे. सर्व धर्माच्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये भारतीय म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार आहे. पण भाजप ज्या पद्धतीनं वागते आहे, ज्या पद्धतीनं माणुसकी सोडून वागते आहे, त्यांचं आता फक्त काही दिवसामध्ये ते आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्तेचा माज त्यांना जो आलेला आहे तो महाराष्ट्रातली जनता उतरवेल. मुख्यमंत्र्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की बदलापूर घटनेमध्ये त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणार आहेत, मात्र कोणी याबद्दल राजकारण करू नये म्हणून. झालीच पाहिजे ना, जनतेने मागणी केलीच ना. तुम्ही तर 15 तारखेला गेला होता, हे घटना तर 12-13 तारखेची आहे. स्वतः मुख्यमंत्री या बदलापूरमध्ये 15 तारखेला होते, त्यावेळेस का नाही बोलले? हा उद्रेक झाला कशाला असता? मुख्यमंत्र्यांनी या पद्धतीची नौटंकी करू नये आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नये. आम्ही जो कायदा आणला होता महाविकास आघाडी म्हणून, शक्ती कायदा, तो माननीय राष्ट्रपती महोदयाकडे पडलेला आहे. का नाही करून आणत मंजूर? तुमचं सरकार आहे ना दिल्लीमध्ये, तो आणला असता तर तुम्हाला काही गरज म्हणायची गरज नाही. त्या शक्ती कायद्यामध्ये अशा जेवढ्या माणुसकी सोडणारी जी लोक आहेत, जनावरांसारखी वागणारी आहे, अशा लोकांसाठी आम्ही कडक कारवाईचं प्रावधान केलेलं आहे. पण जो शक्ती कायदा आहे हे सरकार तिथं पेंडिंग करून ठेवलेलं आहे. आज तुमची नाशिक विभागाची बैठक होती, मात्र तुमचे आमदार हिरामन खोसकर मात्र यासाठी आपल्याला मी दवाखान्यात पाठवतो, ते ऍडमिट आहेत, जाऊन त्यांचा फोटो काढून आणा. पण आपल्या पक्षाच्या होर्डिंगवर त्यांचा फोटो नाही आहे ना, कुठेही फोटो नाही आपल्या. अरे हा पक्षाचा कार्यक्रम आहे, आमदारही हा पक्षाचा कार्यकर्ता असतो. त्यांनी होर्डिंग लावलं तर काही तो कार्यकर्ता म्हणून लावलेला आहे. थँक्यू. मुख्यमंत्र्यांचा आज मेळावा होता आणि तिथं मुख्यमंत्र्यांनी आणि असं व्हिडिओ वर मुख्यमंत्री की पैसे आले का आणि पैशांचं पुढे काय करणार? मला विचारायचं, त्या महिला स्वयंपूर्तीनं आल्या होत्या का? कलेक्टर, जिल्हा परिषद सीओ, कमिशनर, ज्या महिला बचत गट आहेत, आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस, त्या होत्या, त्या महिला होत्या. तुम्ही लगेच त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन येऊन जाता. मला सगळं रिपोर्ट आहे. या महिला स्वयंपूर्ती आल्या नाही, सत्तेच्या जोरावर प्रशासनावर दबाव आणून या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना जमा करून त्या ठिकाणी स्त्री सक्षमीकरणाच्या गोष्टी करणारे हे किती घाबरलेले लोक आहेत हे त्याचं दर्शन आहे. स्वयंपूर्तीनं महिला आल्याच नाही तिथं. त्याच्यामुळे त्यांचा हा कार्यक्रम आजचा तो फेल झालेला आहे. इथं महिला ज्या आहेत त्या काही आम्ही आणलेल्या नाही, गाड्या लावून नाही आणल्या, त्यांना काही प्रलोभन देऊन आणलं नाही. त्यामुळे या सगळ्या विषयावर ते किती घाबरलेले त्यांचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे थोडे पाहिले का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे चेहरे? त्याला हसता पण येत नाही आता, अशी परिस्थिती झाली. ठाकरेंनी 225 जागा लढवणार अशी आज घोषणा. सगळ्यांना अधिकार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.